नमस्कार श्रोते हो, रेडिओ जयंतच्या आनंदी कट्ट्यावर मी अनुराधा आपणा सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते. श्रोते हो, निलेश काळे यांनी एका सत्य घटनेचं वर्णन केलंय आणि त्या वर्णनातून एक फार सुंदर विचार दिलाय. ऐकूया ती सत्य घटना आणि त्यातून दिलेला विचार त्यांच्याच शब्दात. 2 जून 1982 हिंद महासागराच्या वर 7 मैलांवर ब्रिटिश एअरवेजचं एक बोईंग 747 शांतपणे उडत होतं. विमानात 263 प्रवासी होते आणि प्रवास अगदी सुरळीत चालला होता. पण कॉकपिटच्या काचांवर अचानक निळा विजेसारखा प्रकाश चमकायला लागला. विमानाच्या पायलटला पंखांवर ठिणग्यासारखे प्रकाश दिसू लागले. अनुभवी कॅप्टन एरिक मूडी आणि त्यांची टीम हे विचित्र दृश्य पाहूनही शांत होती. पण पुढच्या क्षणात जे काही घडलं ना, त्याची कल्पनाच न केलेली बरी. बोईंग 747चे एकामागोमाग 4ही इंजिन बंद पडले. 747 विमान काही सेकंदात प्रचंड ग्लायडर झालं. 7 मैलवर आकाश आणि खाली काळोखात समुद्र आणि 4ही इंजिन शांत. केबिनमध्ये धूर आणि विमानातले ऑक्सिजन मास्क आता खाली आले. परिस्थितीची कल्पनाच न केलेली बरी, इतकी वाईट परिस्थिती होती. प्रवाशांनी चिठ्ठ्या लिहायला सुरुवात केली. त्या क्षणी कॅप्टन मूडीनं विमानाच्या इंटरकॉमवरून जगप्रसिद्ध घोषणा केली. ती अशी होती, लेडीज अँड जेंटलमेन, आपल्याला एक छोटासा प्रॉब्लेम झालाय. सगळी इंजिन बंद झाली आहेत. आम्ही त्यांना पुन्हा सुरू करण्याचा प्रयत्न करतो आहोत. आपण फक्त शांत राहा. हा छोटासा प्रॉब्लेम नव्हता, तो मृत्यूच्या दारातला क्षण होता. पण कॅप्टनच्या आवाजात घबराहट नव्हती, नेतृत्व होतं. कॉकपिटमध्ये त्या तिघांचं काम सुरू होतं. कुणाचं ऑक्सिजन मास्क तुटलं, कुणाचा श्वास कमी, तरीही सगळे एकाच ध्येयावर होते की इंजिन पुन्हा सुरू करायचंय. एक प्रयत्न अपयशी झाला, दुसरा अपयशी झाला, तिसरा, चौथा, 5वा, 10वा, 12वा विमान खाली उतरत होतं. 15,000 फूट, 14,000 फूट, 13,000 फूट आणि 13,000 फुटांवर जिथे आशा संपते तिथे 4ही इंजिन पुन्हा सुरू झाली. पण धोका अजूनही होता. विमानाची काच खरवडल्यासारखी अपारदर्शक झाली होती. कॅप्टन मूडीला समोरचं काहीच दिसत नव्हतं. ते बाजूच्या खिडकीतून दिसणाऱ्या गोष्टींवर आणि जमिनीवरचे जे मार्गदर्शक सिग्नल होते त्यावर शेवटी जकार्ताच्या विमानतळावर 263 पैकी एकही जीव न गमावता सुरक्षित लँडिंग केलं. नंतर इन्व्हेस्टिगेशनमध्ये समजलं की जवळच्या माउंट गॅलंगुंगवर ज्वालामुखीचा जबरदस्त उद्रेक झाला होता. आजही जगात कुठे ना कुठे ज्वालामुखी उफाळत असतो आणि त्या राखेमध्ये सूक्ष्म काच असते. ती इंजिनमध्ये गेली आणि म्हणूनच एकापाठोपाठ सर्व इंजिनं बंद पडली होती. पण पायलटनं 15 प्रयत्नांची झुंज दिली नसती तर त्या दिवसाचा सूर्योदय 263 लोकांच्या आयुष्यात उगवलाच नसता. या फ्लाईटच्या घटनेनंतर जगभरातल्या विमान कंपन्यांनी रिअल टाईम माहिती, अलर्ट सिस्टीम, नवीन मार्ग, आकाशातल्या धोक्यांची ओळख यासारख्या सिस्टीम्स कार्यरत केल्या. या एका टीमनं दाखवलेल्या धैर्यामुळे ह्या अशा सिस्टीम्स अस्तित्वात आल्या आणि पुढचे शेकडो जीव वाचले. आता हा प्रसंग फक्त विमान अपघात वाचवण्याचा नाहीये, तर सक्षम नेतृत्वाचा आहे. बघा ना, आपल्या आयुष्यात सुद्धा कधीकधी असं होतं की 4ही इंजिन बंद पडतात. नातं, पैसा, व्यवसाय, मानसिकता सगळं ठप्प होतं. पण अशा क्षणी शांत राहणं, प्रयत्न करत राहणं आणि शेवटचा प्रयत्नही तितक्याच जिद्दीनं करणं, यालाच नेतृत्व म्हणतात. कॅप्टन मूडी आणि त्याच्या सहकाऱ्यांनी 14व्या प्रयत्नानंतर हार मानली असती तर 263 जणांचा अंत झाला असता. पण त्यांनी प्रयत्न सुरूच ठेवले आणि 15वा प्रयत्न त्यांना जगवून गेला. खरं नेतृत्व म्हणजे वादळ थांबवणं नाही, तर वादळातही स्वतः शांत राहून इतरांना जगवणं आहे आणि त्या वादळातून बाहेर पडणं आहे. श्रोते हो, हा प्रसंग आपल्याला हाच विचार देतो की जेव्हा आपल्या आयुष्यातही असंच संकट सगळ्या बाजूनी येतात तेव्हा शांत राहायला हवं.
प्रयत्न करायला हवा. कारण कधीकधी आपला शेवटचा प्रयत्न किंवा 15वा प्रयत्नच आपल्याला या सगळ्या संकटातनं बाहेर काढतो. पटतंय ना? हा होता आनंदी कट्ट्यावरचा आजचा सुंदर विचार. तुम्हाला तो कसा वाटला याविषयीची तुमची कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा. आणि त्याचबरोबर रेडिओ जयंतचे दर्जेदार कार्यक्रम ऐकण्यासाठी रेडिओ जयंत लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. रेडिओ जयंतचं सबस्क्रिप्शन फ्री आहे. आणि त्याचबरोबर नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनवर क्लिक करायला सुद्धा विसरू नका.